हॅलो फ्रेंड्स, आज आपण 12th स्टँडर्डमधील ॲडमिशन, रिटायरमेंट आणि डेथ ऑफ पार्टनर याचे ऑब्जेक्टिव्ह पाहणार आहोत. आता फर्स्ट टॉपिक आहे आपला ॲडमिशन ऑफ ए न्यू पार्टनर. त्याचे ऑब्जेक्टिव्ह आपण पाहणार आहोत. सिलेक्ट ॲप्रोप्रिएट अल्टरनेटिव्ह फ्रॉम दोज गिवन बिलो अँड रिराईट द सेंटेन्स. Anuj and Ishan are two partners sharing profits and losses in the ratio of 3:2. They decided to admit Arav for 1/5 share. The new profit sharing ratio will be. आता इथे आपल्याला न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो कॅल्क्युलेट करायचा आहे. हा न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला थोडंसं कॅल्क्युलेशन दाखवावं लागेल. आपण ॲज्युम फर्म्स शेअर ॲज 1 घेतो. ॲज्युम फर्म्स शेअर ॲज 1. या एकमधून आपण न्यू पार्टनरचं शेअर वजा करतो. याच्यामध्ये न्यू पार्टनर कोण आहे? आरोह. त्याचा शेअर किती आहे? 1/5. म्हणजे आपल्याला बॅलन्स शेअर मिळतो. एकमधून 1/5 गेले तर राहिले किती? 4/5. हे जे 4/5 हा जो बॅलन्स शेअर आहे, हा बॅलन्स शेअर आपण ओल्ड पार्टनर्समध्ये डिस्ट्रीब्यूट करतो त्यांच्या प्रॉफिट शेअरिंग रेशोमध्ये. म्हणजे अनुज इज इक्वल टू 4/5 बॅलन्स शेअर आहे तो. त्याच्यानंतर ईशान इज इक्वल टू 4/5. हा जो बॅलन्स शेअर आहे हा त्यांच्या रेशिओमध्ये डिस्ट्रीब्यूट करतो आपण 3:2 म्हणजे 3/5, 2/5. कॅल्क्युलेशन करूयात आपण. 12/25, 8/25. आणि यानंतर नवीन पार्टनर कोण आहे याच्यामध्ये? आरोह. आरोह इज इक्वल टू 1/5. आरोहचा रेशो किती आहे? 1/5. आता हा जो छेद आहे, छेद समान करावं लागेल आपल्याला. इथे 25 आहे, इथे 25 आहे. म्हणजे इथे सुद्धा आपल्याला 25 करायचं असेल तर आपल्याला कितीने गुणावं लागेल? 5ने. छेदाला जरी 5ने गुणलं तर अंशाला सुद्धा कितीने गुणायचं आहे? 5ने. म्हणजे इथे किती येणार आहे? 5/25. म्हणजे हा रेशो किती मिळालेला आहे? 12:8:5, 12, 8 आणि 5 हा रेशो आपल्याला मिळालेला आहे. म्हणजे पहिल्याचा आन्सर आहे ते आन्सर आहे 12:8:5. आणि यासाठी आपण एक सेपरेट लेक्चर केलं आहे ज्याच्यामध्ये आपण सॅक्रिफाईस रेशो कसा कॅल्क्युलेट करतो, गेन रेशो कसा कॅल्क्युलेट करतो आणि न्यू रेशो कसा कॅल्क्युलेट करतो त्याचे एक्झाम्पल्स आपण प्रॅक्टिसला केलेले आहेत. ते लेक्चर तुम्ही केव्हाही पाहू शकता. एक्सेस ऑफ प्रोपोर्शनेट कॅपिटल ओव्हर ॲक्च्युअल कॅपिटल. एक्सेस ऑफ प्रोपोर्शन कॅपिटल ओव्हर ॲक्च्युअल कॅपिटल रिप्रेझेंट सरप्लस. ओके. म्हणजे जे प्रोपोर्शन कॅपिटल आहे हे ॲक्च्युअल कॅपिटलपेक्षा जास्त असेल तर त्याला आपण काय म्हणतो? सरप्लस कॅपिटल. याच्या उलट जर तुम्हाला विचारलं एक्सेस ऑफ ॲक्च्युअल कॅपिटल ओव्हर प्रोपोर्शनेट कॅपिटल तर तुम्ही काय म्हणू शकता? डेफिसिट कॅपिटल. आणि जेव्हा एक्सेस आणि प्रोपोर्शनेट कॅपिटल एक प्रोपोर्शनेट आणि ॲक्च्युअल कॅपिटल इक्वल असेल तर आपण काय म्हणतो? इक्वल कॅपिटल. यामध्ये आहे डॉट डॉट अकाउंट इज क्रेडिटेड वेन अनरेकॉर्डेड ॲसेट ब्रॉट इन टू बिझनेस. आता अनरेकॉर्डेड ॲसेट जर व्यवसायामध्ये आली तर व्यवसायाचा प्रॉफिट होतो आणि प्रॉफिट आपण नेहमी क्रेडिट साईडला दाखवतो. म्हणजे हा रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला दाखवतो. म्हणजे याचा पॉईंट काय येणार आहे? रिव्हॅल्युएशन अकाउंट. वेन गुडविल इज विड्रॉन बाय पार्टनर. आता गुडविल विड्रॉनची एंट्री आपल्याला परफेक्ट लक्षात असायला हवी. एक पॉईंट लक्षात ठेवा, गुडविल विड्रॉनच्या एंट्रीमध्ये गुडविल अकाउंट केव्हा येत नाही. गुडविल विड्रॉन म्हणजेच गुडविलची रक्कम ओल्ड पार्टनर्स विड्रॉ केली असेल तर त्याची एंट्री होते ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. मग जर तुम्हाला प्रश्न विचारलं वेन गुडविल अकाउंट इज विड्रॉन विच अकाउंट इज डेबिटेड तर ओल्ड पार्टनर्स अकाउंट इज डेबिटेड. विच अकाउंट इज क्रेडिटेड तर कॅश अकाउंट इज क्रेडिटेड. याच्यामध्ये सांगितलेलं आहे विच अकाउंट इज क्रेडिटेड म्हणजे याच्यामध्ये काय लिहिणार आपण? कॅश ऑब्लिक बँक अकाउंट इज क्रेडिटेड. इफ ॲसेट टेकन ओव्हर पार्टनर. ॲसेट टेकन ओव्हर पार्टनर याची एंट्री काय करतो आपण? पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू ॲसेट अकाउंट. काय एंट्री होती त्याची? पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू ॲसेट अकाउंट. इफ ॲसेट टेकन ओव्हर बाय पार्टनर डॉट डॉट अकाउंट इज डेबिटेड कॅपिटल अकाउंट इज डेबिटेड. कॅपिटल ऑर समटाईम करंट अकाउंट इज डेबिटेड. कारण की कॅपिटल अकाउंट आणि करंट अकाउंट दोन्ही अकाउंट आपण क्रिएट करू शकतो. जर उदाहरणामध्ये करंट अकाउंट दिलं असेल तर सर्व ॲडजस्टमेंट आपण करंट अकाउंटला करतो. म्हणजे हे दोन्ही ऑप्शन्स बरोबर आहेत. राईट वन वर्ड फ्रेज टर्म विच कॅन सबस्टिट्यूट ईच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट. आपल्याला वन वर्ड लिहायचं आहे. मेथड अंडर विच कॅल्क्युलेशन ऑफ गुडविल इज डन ऑन द बेसिस ऑफ एक्स्ट्रा प्रॉफिट अर्न अबव नॉर्मल प्रॉफिट. एक्स्ट्रा प्रॉफिट अर्न अबव नॉर्मल प्रॉफिट म्हणजेच कोणती मेथड आहे याच्यामध्ये? सुपर प्रॉफिट मेथड. गुडविल कॅल्क्युलेशनच्या दोन पद्धतीमध्ये आपल्याला ॲव्हरेज प्रॉफिट आणि सुपर प्रॉफिट. नॉर्मल प्रॉफिटचं जे कॅल्क्युलेशन आहे ते सुपर प्रॉफिटमध्ये असतं. सुपर प्रॉफिट इज इक्वल टू काय इक्वेशन आहे सुपर प्रॉफिटचं? ॲव्हरेज प्रॉफिट मायनस नॉर्मल प्रॉफिट. त्यामुळे ही सुपर प्रॉफिट मेथड आहे. An account open to adjust the value of assets and liabilities at the time of admission of partner. त्या अकाउंटचं नाव आहे रिव्हॅल्युएशन अकाउंट किंवा त्याला आपण प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट सुद्धा म्हणतो.
प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट, जेव्हा आपण सर्व ॲसेट्स ज्या अकाउंटमध्ये आपण सर्व ॲसेट्स आणि लायबिलिटीज रिव्हॅल्यूच्या प्रॉफिट किंवा लॉसेस दाखवतो. रेप्युटेशन ऑफ बिझनेस मेजर्ड इन टर्म्स ऑफ मनी, याला आपण म्हणतो गुडविल. द रेशो इन विच जनरल इज डिस्ट्रीब्युटेड टू द ओल्ड पार्टनर्स. आता जनरली जर आपण डिस्ट्रीब्यूट करतो ओल्ड पार्टनर्समध्ये, म्हणजे कोणत्या रेशोमध्ये डिस्ट्रीब्यूट करतो, ओल्ड रेशोमध्ये डिस्ट्रीब्यूट करतो, कारण की नवीन पार्टनरला आपण काही देत नाही. जो जनरल रिझर्व आहे बॅलन्स शीटमधला तो ओल्ड पार्टनर्समध्ये डिस्ट्रीब्यूट करतो. नेम द मेथड ऑफ द ट्रीटमेंट ऑफ गुडविल वेअर न्यू पार्टनर विल ब्रिंग हिज शेअर ऑफ गुडविल इन कॅश. म्हणजे जेव्हा नवीन पार्टनर गुडविलची रक्कम रोख आणतो, ह्याच्यामध्ये आपण 2 एंट्रीज करतो गुडविल ब्रिंग इन कॅशच्या, कॅश टू गुडविल, गुडविल टू ओल्ड पार्टनर्स. तर ती मेथड असते प्रीमियम मेथड. त्या मेथडला म्हणतात प्रीमियम मेथड. या मेथडला काय म्हणतात, प्रीमियम मेथड. हा एक पॉईंट लक्षात ठेवा. द प्रपोर्शन इन विच ओल्ड पार्टनर्स मेक सॅक्रिफाईस, सॅक्रिफाईस रेशो, सॅक्रिफाईस रेशो. कॅपिटल एम्प्लॉईड इन टू नॉर्मल रेट ऑफ रिटर्न डिवायडेड बाय 100. हे कशाचं सूत्र आहे, तर हे सूत्र आहे नॉर्मल प्रॉफिटचं. नॉर्मल प्रॉफिट इज इक्वल टू कॅपिटल एम्प्लॉईड इन टू नॉर्मल रेट ऑफ रिटर्न डिवायडेड बाय 100. आणि ॲव्हरेज प्रॉफिटचं इक्वेशन, ॲव्हरेज प्रॉफिट इज इक्वल टू टोटल प्रॉफिट डिवायडेड बाय नंबर ऑफ इयर्स. अँड अकाउंट विच इज डेबिटेड व्हेन पार्टनर्स टेक्स ओव्हर द ॲसेट. तोच पॉईंट आहे. कोणत्या अकाउंटला डेबिट करतो आपण, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट और करंट अकाउंट. अँड अकाउंट द ॲसेट इज टेकन ओव्हर बाय पार्टनर विच अकाउंट इज डेबिटेड. तोच पॉईंट याच्यामध्ये विचारलेला आहे आणि याचा आन्सर मी सांगितलेला आहे, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट और करंट अकाउंट. तोच पॉईंट याच्यामध्ये आहे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बॅलन्स अपिअरिंग ऑन लायबिलिटी साइड ऑफ बॅलन्स शीट. बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला जो प्रॉफिट अँड लॉसचा बॅलन्स असतो त्याला आपण म्हणतो अनडिस्ट्रीब्युटेड, म्हणजे न वाटलेला किंवा शिल्लक असलेला. किंवा त्याला दुसरा शब्द आहे ॲक्युम्युलेटेड. ॲक्युम्युलेटेड म्हणजे संचयित, साठलेला, साठवलेला प्रॉफिट. अनडिस्ट्रीब्युटेड प्रॉफिट, फक्त प्रॉफिट म्हणायचं, लॉस म्हणायचं नाही आहे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बॅलन्स अपिअरिंग ऑन लायबिलिटी साईड. लायबिलिटी साईडला असतो तो प्रॉफिट असतो आणि ॲसेट साईडला असतो तो लॉस असतो. मग प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अपिअरिंग ऑन लायबिलिटी साईड असेल तर त्याला म्हणा अनडिस्ट्रीब्युटेड किंवा ॲक्युम्युलेटेड प्रॉफिट, आणि जर तो ॲसेट साईडला असेल तर अनडिस्ट्रीब्युटेड ऑर ॲक्युम्युलेटेड लॉस म्हणायचं. हा पॉईंट लक्षात ठेवा. ओल्ड रेशो मायनस न्यू रेशो. आता याच्यामध्ये बऱ्याच मुलांचं कन्फ्युजन होतं. काय कन्फ्युजन होतं, तर ओल्ड मायनस न्यू आणि न्यू मायनस ओल्ड असे दोन्ही रेशो असतात. तर एक लक्षात घ्यायचं आहे, ओल्ड मायनस न्यू रेशो असेल तर त्याला आपण कोणता रेशो म्हणतो, सॅक्रिफाईस रेशो. आणि न्यू रेशो मायनस ओल्ड रेशो असेल तर त्याला आपण काय म्हणतो, गेन रेशो. ओल्ड मायनस न्यू त्याला आपण काय म्हणतो, सॅक्रिफाईस रेशो. स्टेट ट्रू ऑर फॉल्स विथ रिझन्स. आता ट्रू ऑर फॉल्स विचारलेलं आपल्याला, ट्रू ऑर फॉल्स हवंय. न्यू पार्टनर कॅन ब्रिंग कॅपिटल इन कॅश ऑर इन काइंड. हे स्टेटमेंट काय आहे, ट्रू आहे. आपल्याला माहिती आहे की कॅपिटलची रोख रक्कम सुद्धा आणू शकतो किंवा कॅपिटल मालमत्तेच्या स्वरूपात सुद्धा आणू शकतो. म्हणजे कॅपिटल ब्रिंग इन कॅश असेल तर कॅश अकाउंट डेबिट टू न्यू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, आणि कॅपिटल ब्रिंग इन फर्निचर असेल तर फर्निचर अकाउंट डेबिट टू न्यू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. म्हणजे भांडवलाची रोख रक्कम सुद्धा आणू शकतो किंवा वस्तूच्या स्वरूपात, म्हणजे एखादं मालमत्ता फर्निचर आणलं असेल, जसं आपण 11th मध्ये पाहिलेलं आहे, स्टार्टेड बिझनेस विथ कॅश, फर्निचर, बिल्डिंग, मशिनरी. ओके, त्याचप्रमाणे व्हेन गुडविल इज पेड प्रायव्हेटली टू द पार्टनर्स इट इज नॉट रेकॉर्डेड इन द बुक्स ऑफ अकाउंट. ट्रू, कारण की गुडविल जेव्हा आपण प्रायव्हेटली पेड केलेलं असेल त्याची एंट्री आपण पुस्तकामध्ये करत नाही. नो जर्नल एंट्री इज रिक्वायर्ड. गेन रेशो इज कॅल्क्युलेटेड ॲट द टाइम ऑफ ॲडमिशन ऑफ पार्टनर. फॉल्स. का फॉल्स आहे, तर याचा एक सिंपल पॉईंट आहे, सिंपल लॉजिक आहे. फॉर एक्झाम्पल पहा, ए आणि बी हे दोन पार्टनर्स, इक्वल पार्टनर्स असं गृहीत धरा, आणि त्यांच्या बिझनेसला 60,000 किंवा 40,000 60,000 रुपीज प्रॉफिट झाला. ओके, मग आता इक्वल डिस्ट्रीब्यूट कसा करणार आपण, 30,000 आणि 30,000. याने ठरवलं की नवीन पार्टनरला प्रवेश द्यायचा सी, मग त्यांचा रेशो पुन्हा इक्वल झाला. पुन्हा त्यांच्या बिझनेसला 60,000 प्रॉफिट झाला असेल तर तो प्रॉफिट इक्वली डिस्ट्रीब्यूट होणार. तो किती होणार आहे, 20,000 20,000 20,000. म्हणजे याच्यामध्ये यांना काय करावं लागणार आहे, सफर करावं लागणार आहे, सॅक्रिफाईस करावं लागणार आहे. मग इथे काय पॉईंट सांगितलेलं आहे, गेन रेशो इज कॅल्क्युलेटेड ॲट द टाइम ऑफ ॲडमिशन ऑफ पार्टनर. त्याच्यामध्ये आपल्याला गेन होत नाही आहे, त्याच्यामध्ये काय होतं, त्यांना सॅक्रिफाईस होतं आहे. त्यामुळे यांच्या इथे कोणता रेशो कॅल्क्युलेट करतो आपण, सॅक्रिफाईस रेशो कॅल्क्युलेट करतो. रिव्हॅल्युएशन प्रॉफिट इज डिस्ट्रीब्युटेड अमंग ऑल पार्टनर्स इन्क्लुडिंग न्यू पार्टनर. फॉल्स, कारण की जो प्रॉफिट लॉस आहे तो ॲडमिशनच्या वेळेस फक्त ओल्ड पार्टनर्समध्ये दिला जातो. रिटायरमेंट आणि डेथमध्ये आपण ऑल पार्टनर्समध्ये डिस्ट्रीब्यूट करतो. चेंज इन रिलेशनशिप बिटवीन द पार्टनर्स इज कॉल्ड एज रिकॉन्स्टिट्यूशन ऑफ पार्टनरशिप. ट्रू. रिकॉन्स्टिट्यूशन म्हणजे चेंज इन पार्टनरशिप, चेंज इन रिलेशनशिप बिटवीन पार्टनरशिप.
न्यू पार्टनर ऑलवेज ब्रिंग्स हिज शेअर ऑफ गुडविल इन कॅश. फॉल्स, कारण की आपल्याला माहित आहे गुडविल ब्रिंग इन कॅशची एंट्री असते आणि जर नवीन पार्टनर गुडविलची रोख रक्कम आणू शकत नसेल तर गुडविल काय करतो आपण रेस करतो. म्हणजे गुडविल ब्रिंग इन कॅच सुद्धा एंट्री असू शकते आणि गुडविल रेस सुद्धा करू शकतो. त्यामुळे हे स्टेटमेंट फॉल्स आहे. वेन द गुडविल इज रिटर्न ऑफ गुडविल अकाउंट इज डेबिटेड. फॉल्स. का तर जेव्हा गुडविल रिटर्न ऑफ करतो आपण तेव्हा दोन एंट्रीज आपल्याला माहिती आहेत गुडविल रिटर्न ऑफच्या, आणि हाही पण लक्षात ठेवा. जेव्हा गुडविल पार्टनरने न्यू पार्टनरने आणला असेल किंवा रेस केला असेल आणि रिटर्न ऑफ केलं असेल तर त्याची एंट्री करतो ऑल पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट. परंतु जेव्हा गुडविल बॅलन्स शीटमध्ये अपियर असेल, जुनं गुडविल असेल आणि ते रिटर्न ऑफ करायला सांगितलं असेल तर त्याची एंट्री करतो आपण ऑल पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट. हा पॉईंट आठवणे लक्षात ठेवा. ह्याचे एक्झाम्पल्स आहेत, ते एक्झाम्पल सुद्धा आपण आपले जे लेक्चर्स व्हिडिओ लेक्चर्स आहेत त्याच्यामध्ये तुम्ही या टाईपचे एक्झाम्पल पाहू शकता, ते तुम्ही चेक करू शकता. तर हा एक पॉईंट खूप महत्त्वाचा आहे. पण दोन्हीमध्ये एक लक्षात येईल की याच्यामध्ये गुडविल अकाउंटला काय होतं क्रेडिट होतोय आणि जर सांगितलं गुडविल अकाउंट इज डेबिटेड म्हणजे स्टेटमेंट काय आहे फॉल्स आहे. यानंतर पुढचा पॉईंट आहे न्यू रेशो मायनस ओल्ड रेशो इज इक्वल टू सॅक्रिफाईस रेशो. आता मग मी तुला सांगितलं याच्यामध्ये तुमचं बरंचसं कन्फ्युजन होऊ शकतं. तर सॅक्रिफाईस रेशोचं इक्वेशन काय आहे ओल्ड मायनस न्यू रेशो. त्यामुळे हे स्टेटमेंट काय आहे फॉल्स आहे. ओल्ड मायनस न्यू पाहिजे ते न्यू मायनस ओल्ड आहे. युजली वेन अ पार्टनर इज ॲडमिटेड इन द फर्म देअर विल बी अन इन्क्रीज इन कॅपिटल ऑफ फर्म. बरोबर आहे. जेव्हा नवीन पार्टनर व्यवसायात होतो त्याला आपण कॅपिटलची रक्कम आणायला सांगतो म्हणजे कॅपिटलची रक्कम काय होते रेज होते, वाढते. म्हणजे हे स्टेटमेंट काय आहे ट्रू. कॅश अँड बँक अकाउंट इज क्रेडिटेड वेन गुडविल इज विड्रॉन बाय ओल्ड पार्टनर्स. गुडविल विड्रॉनची एंट्री मी मगाशीच लिहून दिलेली आहे. गुडविल विड्रॉनची एंट्री काय होते तर गुडविल अकाउंट डेबिट ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. ओके. गुडविल विड्रॉनमध्ये कधीही गुडविल अकाउंट येत नाही तर त्याची एंट्री काय होते ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. इथे काय सांगितलेलं आहे कॅश अकाउंट इज क्रेडिटेड तर हे स्टेटमेंट काय आहे ट्रू आहे कारण की याच्यामध्ये कॅश अकाउंटला क्रेडिटच होतं. फाइंड ऑड वन. आता ऑड वन कॅल्क्युलेट करायचं आपल्याला. जनरल इजर क्रेडिटर्स मशिनरी कॅपिटल. जनरल इजर लायबिलिटी साईडचा आयटम आहे, क्रेडिटर्स लायबिलिटी साईडचा आयटम आहे, कॅपिटल लायबिलिटी साईडचा आयटम आहे, मशिनरी ॲसेट साईडचा आयटम आहे. हा ऑड वन आहे. डिक्रीज इन फर्निचर. आता लक्षात घ्या डिक्रीज इन फर्निचर म्हणजे आपला लॉस झाला रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला दाखवतो. पेटंट्स रिटर्न ऑफ ॲसेट रिटर्न ऑफ आहे म्हणजे लॉस झाला रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला दाखवतो. इन्क्रीज इन बिल्स पेएबल. बिल्स पेएबल वाढलेले आहे. बिल्स पेएबल म्हणजे आपली लायबिलिटी वाढली म्हणजे आपलं काय झालेलं आहे लॉस झालेला आहे. आरडीडी रिटर्न ऑफ. आरडीडी म्हणजे लॉस कमी झाला. लक्षात घ्या आरडीडी रिटर्न ऑफ म्हणजे लॉस कमी झाला म्हणजे आपला प्रॉफिट झालेला आहे. म्हणजे तीन आयटम लॉसचे आहेत आणि हा प्रॉफिटचा आहे म्हणजे ऑड वन कोणता आहे आरडीडी रिटर्न ऑफ. सुपर प्रॉफिट मेथड ही गुडविल कॅल्क्युलेशनची मेथड आहे. व्हॅल्युएशन मेथड गुडविल कॅल्क्युलेशनची मेथड आहे. ॲव्हरेज प्रॉफिट मेथड गुडविल कॅल्क्युलेशनची मेथड आहे. फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड ही कॅपिटलची मेथड आहे. फिक्स कॅपिटल आणि फ्लक्च्युएट कॅपिटल म्हणजे हा पॉईंट ह्याच्यामध्ये काय आहे ऑड वन आहे. यानंतर कॅल्क्युलेट द फॉलोइंग. हे कॅल्क्युलेशन्स खूप महत्त्वाचे आहेत हे समजून घ्या. हे समजण्यापूर्वी इथे हा टेबल आपण कंप्लीट करूयात. आपल्याला माहिती आहे गुडविल कॅल्क्युलेशनमध्ये दोन मेथड असतात ॲव्हरेज आणि सुपर प्रॉफिट मेथड आपल्या असेल आपल्याला. मग ते मगाशी मी तुम्हाला इक्वेशन सांगितलं होतं ॲव्हरेज प्रॉफिट इज इक्वल टू टोटल प्रॉफिट डिवाइडेड बाय नंबर ऑफ इयर्स. ॲव्हरेज प्रॉफिट बरोबर टोटल प्रॉफिट डिवाइडेड बाय नंबर ऑफ इयर्स. नॉर्मल प्रॉफिट इज इक्वल टू कॅपिटल एम्प्लॉयड. त्याला आपण कॅपिटल इन्व्हेस्टेड सुद्धा म्हणू शकतो. कॅपिटल एम्प्लॉयड इन टू नॉर्मल रेट ऑफ रिटर्न. याचा लॉंग फॉर्म काय आहे नॉर्मल रेट ऑफ रिटर्न डिवाइडेड बाय 100 RETURN. मग तुम्हाला यापैकी कोणती व्हॅल्यू मिसिंग येऊ शकते तर तुम्ही ते फिलअप करायचे आहे. स्टॉक इन द बॅलन्स शीट. स्टॉक शोन इन द बॅलन्स शीट. किती स्टॉक सांगितलेला आहे 1,60,000. स्टॉक अंडर व्हॅल्यूड बाय 20% म्हणजे 20% कमी दाखवलेला आहे. मग त्याची कॉस्ट किती आहे आणि हे अंडर व्हॅल्युएशन किती आहे. तर याच्यासाठी सिंपल लॉजिक तुम्हाला कोणतं इक्वेशन पाठ करण्याची गरज नाही आहे. हवं तर ह्याचे लेक्चर सुद्धा आहेत आपल्या युट्यूबच्या चॅनलवरती. ते लेक्चर्स तुम्ही पाहू शकता ज्या एक्झाम्पलमध्ये अंडर व्हॅल्युएशन ओव्हर व्हॅल्युएशनचा पॉईंट आलेला आहे. इथे मी पॉईंट क्लिअर करतो. स्टॉक 20% कमी दाखवला आहे म्हणजे किती टक्क्याने दाखवलेला आहे 80%. किती टक्क्याने कमी दाखवलं आहे 20%. म्हणजे आपली व्हॅल्यू किती असणार आहे 100%. मग 80%ला जर 1,60,000 असेल 8 दुनी 16 मग इथे बेदुनी किती होणार आहे 4 म्हणजे इथे किती येणार आहे 40,000 आणि इथे किती रुपये येणार आहेत 10 दुनी 20 म्हणजे रक्कम किती आलेली आहे 2 लाख रुपये. या पद्धतीने कॅल्क्युलेशन केलं तरी कॅल्क्युलेशन तुम्हाला पटकन समजेल. क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणतो आपण तिरकस गुणाकार. असं नाही लक्षात आलं तर परत रिपीट करतो. स्टॉक 20% कमी दाखवला आहे म्हणजे किती टक्क्याने दाखवला आहे 80% दाखवला आहे आणि तो किती रुपये दाखवलेला आहे 1,60,000. तर 20% किती तिरकस गुणाकार करा 1,60,000 गुणिले 20 भागिले 80 तुम्हाला कुठलं उत्तर मिळणार आहे हे उत्तर मिळणार आहे. आणि तुम्हाला 100% म्हणजे कॉस्ट प्राइस पाहिजे असेल तर 1,60,000 गुणिले 100 भागिले 80 तुम्हाला हे उत्तर मिळेल. ठीक आहे. आता महत्त्वाच्या पॉईंटकडे येऊयात.
याच्यामध्ये सांगितलेलं आहे ए अँड बी आर पार्टनर्स इन ए फर्म शेअरिंग प्रॉफिट्स अँड लॉसेस इन द रेशो ऑफ 1:1. सी is admitted. A surrenders 1/4 share and B surrenders 1/5 of his share in favor of C. Calculate the new profit sharing ratio. हा पॉईंट खूप महत्वाचा आहे. आता हे पॉईंट समजण्यासाठी आधी मी तुम्हाला आपले जे कॅल्क्युलेशन्स आहेत हे कॅल्क्युलेशन कोणत्या पद्धतीचे असतात ते थोडेसे एक्सप्लेन करून सांगणार आहे. याच्यामध्ये 3 पार्टचे कॅल्क्युलेशन्स असतात, 3 टाईपचे कॅल्क्युलेशन्स असतात. आपण जे नॉर्मल कॅल्क्युलेशन्स पाहतो न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशोचे, हे आपण मगाशी न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो कसा कॅल्क्युलेट करायचा आहे हे आत्ताच आपण पाहिलेलं आहे. हा न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो हे नॉर्मल कॅल्क्युलेशन आपलं झालं. याच्यामध्ये 2 शब्द असतात. काही एक्झाम्पलमध्ये ऑफ वर्ड वापरतात आणि काही एक्झाम्पलमध्ये फ्रॉम वर्ड वापरतात. हे जे 2 केसेस आहेत या 2 केस सर्वात महत्त्वाच्या लक्षात घ्यायच्यात. आता याच्यामध्ये काय सांगितलं आहे, ए सरेंडर्स 1/4 शेअर अँड बी सरेंडर्स 1/5 ऑफ शेअर इन फेवर ऑफ सी. आता याच्यामध्ये ऑफ आणि फ्रॉम हा पॉईंट काय आहे त्या तिथे समजण्यासाठी मी तुम्हाला एक छोटंसं एक्झाम्पल देतो. फॉर एक्झाम्पल पी अँड क्यू, पहिली केस घेतोय मी, ऑफचं एक्झाम्पल घेतोय. पी अँड क्यू शेअरिंग प्रॉफिट्स अँड लॉसेस इन 7:3. त्यांचं प्रॉफिट शेअरिंग रेशो किती आहे 7:3. सी इज ॲडमिटेड फॉर 3/7 म्हणजे सीचा शेअर किती दिला आहे 3/7. ऑफ विच त्यापैकी ही गेट्स 2/7 फ्रॉम ए अँड 1/7 फ्रॉम बी. पाहता ह्याच्यामध्ये काय आहे 2/7 फ्रॉम ए म्हणजे ए कडून त्याला किती शेअर मिळते 2/7 आणि बी कडून किती मिळतो त्याला 1/7. आता याचं कॅल्क्युलेशन आपल्याला कसं करायचं आहे तर ते सोल्युशन नीट समजून घ्यायचं आहे. हे केस 1 आहे, केस 2 ही केस 2 आहे. ह्याचं एक्झाम्पल मी तुम्हाला सॉल्व्ह करून देतो, त्याच्या आधी हे एक्झाम्पल समजून घ्या. ए इज इक्वल टू एचा शेअर किती आहे 7/10. बी इज इक्वल टू बीचा शेअर किती आहे 3/10. 7 प्लस 3 डिवाइड इज इक्वल टू 10 म्हणजे मायनस. आता याच्यामध्ये मायनस का करतो तर ह्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे ए कडून सीला किती मिळणार आहे 2/7 मिळणार आहे म्हणजे यातून 2/7 काय करायचं आहे मायनस करायचं आहे. बी कडून किती मिळणार आहे 1/7 मिळणार आहे म्हणजे बी कडून काय करणार आहे आपण 1/7 मायनस करायचं आहे. आणि हा कोणाला द्यायचा आपल्याला सीला म्हणजे इथून जो मायनस केलेला आहे 2/7 ते इथे येणार आहे, इथून जे मायनस केलेलं आहे 1/7 तो इथे येणार आहे. ओके, मग या पद्धतीने आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं आहे. आपल्याला माहिती आपल्याला छेद समान करावा लागतो. मग इकडचा छेद 70 करण्यासाठी 7ला गुणावं लागेल, इकडचा छेद 70 करण्यासाठी 10ला गुणावं लागेल. म्हणजे इकडच्या छेदाने इकडे गुणायचं, इकडच्या छेदाने इकडे गुणायचं आहे. मग फक्त अंशाला गुणायचं आणि छेदाला गुणायचं तर दोन्हीला गुणायचं आहे. इकडे आपण 10ने गुणलं, इकडे 7ने गुणलं, 7 49, 10 दुनी 20 भागिले 7 10 70. 7ने इकडे गुणायचं आहे अंशाला आणि छेदाला, 7 त्रिक 21 वजा इकडे 10ने गुणायचं आहे, छेद समान करतोय आपण 10 छेद किती झालेला आहे 70. आता इथे छेद समानच आहे मग बेरीज करा 3/7. याचे कॅल्क्युलेशन्स किती आलेले आहेत 29 डिवाइडेड बाय 70. याचे कॅल्क्युलेशन्स कसे आलेले आहेत 11 डिवाइडेड बाय 70. आता याचे कॅल्क्युलेशन इथं आपल्याला छेद समान आहे 70 आहे, इथे सुद्धा 70 आहे. इथे जर छेद 70 करायचं असेल तर याला कितीने गुणावं लागेल 10ने, अंशाला सुद्धा कितीने गुणावं लागेल 10ने म्हणजे किती आलेलं आहे 30/70. म्हणजे न्यू रेशो किती आलेला आहे 29:11:30. हा काय झालेला न्यू रेशो. ही केस सेकंड आहे. जर ऑफ शब्द असेल तर, जर सरेंडर किंवा फ्रॉम शब्द असेल तर याचं कॅल्क्युलेशन थोडंसं डिफरंट आहे. आता हे डायरेक्टली मी कसं दाखवलेलं आहे तर यासाठी मी बेसिक लेक्चर जे इंट्रोडक्शनचे लेक्चर आहे ते पाहू शकता किंवा कॅल्क्युलेशन ऑफ न्यू रेशोचं एक्सप्लेनेशन आहे ते सुद्धा तुम्ही पाहू शकता. ह्याच्यामध्ये ते उदाहरणार्थ ए बी आणि सी असे 2 पार्टनर्स आहेत, 2 पार्टनर्स आहेत ए आणि बी, यांचा रेशो होता 60% आणि 40%. आता सीला ए कडून जर समजा 10% मिळालं असेल आणि बी कडून जर समजा 15% मिळालं असेल, हे तसंच आहे. हे काय सांगितलेलं आहे सीला काय 2/7 फ्रॉम ए आणि 1/7 फ्रॉम बी, तसे तुम्ही पर्सेंटेजमध्ये सांगितलेलं आहे. तर इथे आपण काय करतो 10%. आता 10% कशाचा घेतो आपण 100. टोटल पर्सेंटेज किती असतात 100. 10% म्हणजे किती येणार इथे 10% म्हणजे 100चा 10% 10% असेल 10 येईल म्हणजे इथे शिल्लक किती राहणार 50. 15% 100च्या 15% म्हणजे किती येणार आहे 15% म्हणजे इथे किती मिळणार आहे त्याला
25%. आणि हे दोन्ही कोणाला मिळणार आहेत? सीला. म्हणजे हा 10% मिळणार आहे आणि हा 15% मिळणार आहे. म्हणजे सीला किती टक्के मिळणार आहेत? 25%. म्हणजे त्यांचा रेशो किती येणार आहे? 50%, 25% आणि 25%. सेम कॅल्क्युलेशन मी इथे कॅल्क्युलेट केलेलं आहे. आता सेकंड केस, ही केस मी डिरेक्टली सॉल्व्ह करून दाखवतो तुम्हाला. हा पण समजून घ्या. आता ए अँड बी आर पार्टनर्स इन ए फर्म शेअरिंग प्रॉफिट्स अँड लॉसेस इन द रेशो ऑफ 1:1. ए आणि बी हे पार्टनर्स आणि त्यांचा रेशो किती दिलेला आहे? 1:1. सी इज ॲडमिटेड. नवीन पार्टनर कोण आहे? सी इज ॲडमिटेड. सी हा नवीन पार्टनर आहे. ए सरेंडर, तर सीचा रेशो दिलेला नाहीये. ए सरेंडर्स 1/4 शेअर. म्हणजे सीला जो मिळालेला आहे शेअर, सी फ्रॉम ए कडून त्याने किती घेतलेला आहे? 1/4 शेअर. एने सरेंडर केला म्हणजे सीने घेतला. आणि बी कडून किती घेतलेला आहे? 1/5. सी टेक्स बी 1/5 शेअर फ्रॉम बी. म्हणजे सीने ए कडून किती घेतलेला आहे? 1/5 शेअर घेतलेला आहे आणि सीने बी कडून किती घेतलेला आहे? 1/5 शेअर घेतलेला आहे. ए कडून 1/4 घेतलेला आहे आणि बी कडून किती घेतलेला आहे? 1/5 शेअर घेतलेला आहे. मग आता याचं कॅल्क्युलेशन कसं करायचं हे नीट समजून घ्यायचं आहे. पहा आता, पहिल्यांदा एचा शेअर किती होता? 1/2 आणि बीचा शेअर सुद्धा किती होता? 1/2. बरोबर. सीने ए कडून किती घेतलेला आहे? 1/4 घेतलेला आहे, म्हणजेच 1/8. आणि बी पैकी बीचा जो हाफ आहे 1/2 आहे, त्यातला किती घेतलेला आहे? 1/5 घेतलेला आहे, म्हणजेच किती घेतलेला आहे? 1/10. हे 2 पॉईंट्स लक्षात घ्या. मग आता ह्याचं कॅल्क्युलेशन कसं करायचं आहे ते समजून घ्या. ए इज इक्वल टू बी इज इक्वल टू सी इज इक्वल टू. एचा शेअर किती होता? 1/2 वजा ए कडून त्याने किती घेतलेला आहे? 1/8 घेतलेला आहे. बीचं किती आहे? 1/2 वजा बीचं शेअर किती घेतलेलं आहे त्याने? 1/10. आणि हे दोघांच्याकडून घेतला, मग याला मिळाला 1/8 अधिक 1/10. बरोबर. हा पॉईंट समजून घ्या व्यवस्थित. हे जर अमाऊंट पर्सेंटेजमध्ये असतं तर तुम्हाला लगेच लक्षात आलं असतं. उदाहरणार्थ फॉर एक्झाम्पल आता इथे मी 50% म्हणतो. किती म्हणतो? 50% आणि 50%. ओके. 1:1 म्हणजे 50%. मग आपण ए कडून सीने किती घेतलेला आहे? 1/4. म्हणजे 50चा 1/4 कॅल्क्युलेट केला तर किती येतोय? 12.5. बरोबर. बीने किती घेतलेला आहे? बी कडून किती घेतलेला आहे? 1/5 घेतलेला आहे, म्हणजे किती मिळालेलं आहे? 10. मग हेच कॅल्क्युलेशन इथे जे अमाऊंटमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे, हेच कॅल्क्युलेशन मी इथे सांगितलेलं आहे. ओके. आता कॅल्क्युलेशन करूयात आपण. 1/2 मायनस 1/8. आता इथे आपल्याला छेद समान करावं लागेल. मग याचा छेद आपण 8 करू शकतो. यासाठी कितीने गुणावं लागेल? 4ने. मग इथे सुद्धा आपण कितीने गुणूया? 4ने. 4 × 4 वजा 1 आहे असंच राहील. छेद समान झाला 8, म्हणजेच किती आले? 3/8. इथेही छेद समान करावं लागेल आपल्याला वजाबाकी करण्यासाठी. इकडचा छेद आपण 10 करू शकतो. यासाठी 5ने गुणावं लागेल. मावशीला सुद्धा 5ने गुणा, म्हणजे 5 वजा 1 भागिले किती आलेले आहेत? छेद समान झाला 10, म्हणजेच उत्तर किती आलेलं आहे? 4/10. आणि इथे मात्र आपल्याला छेद समान करायचा आहे, परंतु छेद समान करण्यासाठी इकडे आपण 10नेच गुणूया, 5ने गुणूयात, म्हणजे 8×45. आणि इकडे कितीने गुणूयात? 4ने गुणूयात. नाही कळलं तर तुम्ही इकडे 10ने गुणा, इकडे 8ने गुणा, काही प्रॉब्लेम नाही आहे माझा. ठीक आहे. मग इथं अंशाला 5ने गुणलं, इथं अंशाला 4ने गुणलं. 5×1 = 5, 4×1 भागिले छेद समान झाला 8×45, म्हणजे इथे उत्तर किती आलेलं आहे? 9/40. आता सगळ्यात मोठा प्रश्न आला, सर इथे छेद 8 आहे, इथं 10 आहे, इथे 40 आहे. पण मी सांगू शकतो इथे प्रत्येक ठिकाणी आपण छेद किती करू शकतो? 40 करू शकतो. मग याला जर छेद 40 करायचं असेल तर कितीने गुणावं लागेल? 5ने गुणावं लागेल. छेदालाही गुणा, अंशालाही गुणा, म्हणजे 15/40. याला कितीने गुणावं लागेल? तर याला 4ने गुणावं लागेल. अंशाला आणि छेदाला सुद्धा. 4×4 = 16 आणि 10×4 = 40. आणि याला काही गुणायची आवश्यकता नाही आहे. हा आहे असा ठेवा. 9/40 म्हणजे रेशो किती मिळालेला आहे? न्यू रेशो, न्यू प्रॉफिट रेशिंग रेशो 15, 16 आणि 9. हा न्यू रेशो तुम्हाला मिळालेला आहे 15, 16 आणि 9. इथं तुम्हाला सॅक्रिफाईस रेशो सुद्धा मिळाला आहे. सॅक्रिफाईस रेशो, हा सॅक्रिफाईस रेशो कोणता आहे? तर सॅक्रिफाईस रेशो आहे 1/8:1/10. म्हणजे एने किती सॅक्रिफाईस केलेला आहे? 1/8 आणि बीने किती सॅक्रिफाईस केलेला आहे? 1/10. हा काय झालेला आहे? सॅक्रिफाईस रेशो. ठीक आहे. तर या पद्धतीने हे एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकतो. म्हणजे इथे तुमचा आन्सर किती असणार आहे? 15:16:9. यानंतर पुढचा पॉईंट चेक करणार आहोत आपण. पुढे काय सांगितलेलं आहे? अंकिता अँड राधिका आर पार्टनर शेअरिंग प्रॉफिट्स अँड लॉसेस इन द रेशो ऑफ 5:1. दे डिसाइडेड टू ॲडमिट सानिका in the firm for 1/5 share. Calculate the sacrifice ratio.
इथे न्यू रेशो विचारलेला नाहीये. बरीच मुलं कॅल्क्युलेशनला सुरुवात करतात. काही करायची गरज नाही. कॅल्क्युलेशन तुम्हाला एक लक्षात घ्यायचं आहे, ओल्ड रेशो आणि सॅक्रिफाईस रेशो हा नेहमी सेमच असतो. पुन्हा रिपीट करतो मी, ओल्ड रेशो आणि सॅक्रिफाईस नेहमी सेमच असतो जर तुम्हाला न्यू रेशो दिला नसेल तर. आता या उदाहरणामध्ये तुम्हाला न्यू रेशो दिलेला नाहीये, त्यामध्ये तुमचा जो ओल्ड रेशो आहे तोच तुमचा काय आहे, सॅक्रिफाईस रेशो आहे. म्हणजे याचा आन्सर किती असणार आहे, 5:1. न्यू रेशो दिला असेल तर सॅक्रिफाईस रेशो तुम्हाला कॅल्क्युलेट करावा लागेल, अन्यथा सॅक्रिफाईस रेशोचं कॅल्क्युलेशन करण्याची गरज तुम्हाला पडणार नाही. तर हा एक पॉईंट व्यवस्थित लक्षात ठेवा, याच्यामध्ये कन्फ्यूज होऊ नका. नेक्स्ट, प्रमोद अँड विनोद आर पार्टनर शेअरिंग प्रॉफिट्स अँड लॉसेस इन द रेशो ऑफ 3:2. आफ्टर ॲडमिशन ऑफ रमेश द न्यू रेशो ऑफ प्रमोद, विनोद अँड रमेश. आता इथे बघा, इथे न्यू रेशो दिलेला आहे, ओल्ड रेशो पण दिलेला आहे. इथं आपण सॅक्रिफाईस रेशो कॅल्क्युलेट करू शकतो. आता आधी ओल्ड रेशो किती आहे बघा, 3/5 आणि 2/5. याला छेद 5 असणार आहे. 4 आणि 3 7, 7 आणि 2 9. म्हणजे न्यू रेशो किती असणार आहे, 4/9, 3/9 आणि 2/9. आता सॅक्रिफाईस रेशोचं इक्वेशन आपल्याला पाठ पाहिजे. त्यासाठी सॅक्रिफाईस इज इक्वल टू ओल्ड मायनस न्यू रेशो. मग सॅक्रिफाईस रेशो प्रमोदचा घेऊयात आपण. प्रमोदचा ओल्ड रेशो किती होता, 3/5 वजा प्रमोदचा न्यू रेशो किती होता, 4/9. आता इथला छेद आपल्याला 5 करता येत नाही, इथला 9 करता येत नाहीये. मग या 9ने इकडे गुणायचं आहे आणि या 5ने इकडे गुणायचं आहे. म्हणजे किती येणार आहे इथे, 9×3 = 27 वजा 5×20 भागिले छेद समान झाला 45, म्हणजे 7/45 वजा बाकी आहे. खाली प्रमोद नंतर दुसरा कोण आहे, विनोद. विनोदचा ओल्ड रेशो किती आहे, 2/5 वजा विनोदचा न्यू रेशो किती आहे, 3/9. आता 5चे आपल्याला 9 करता येत आहेत, 9चे 5 करता येत नाहीत. व या 9ने इकडे गुणायचं आहे आणि या 5ने इकडे गुणायचं आहे. म्हणजे 9×2 = 18 वजा 5×3 = 15 भागिले 5×9 = 45. म्हणजे उत्तर किती आलेलं आहे इथं, 3/45. मग छेद आपण विचारात घेत नाही, आपण रेशो किती घेतो, सॅक्रिफाईस रेशो 7:3. हा काय झालेला आहे त्यांचा सॅक्रिफाईस रेशो. पण लक्षात ठेवा, सॅक्रिफाईस रेशो केव्हा कॅल्क्युलेट करतात, जर तुम्हाला न्यू रेशो दिला असेल तर. जर न्यू रेशो दिला नसेल तर सॅक्रिफाईस रेशो आणि ओल्ड रेशो काय असतोय, सेम असतो. हे सॉल्व्ह केलं. चलो आता आपण रिटायरमेंट ऑफ पार्टनर याचे ऑब्जेक्टिव्ह पाहणार आहोत. द प्रॉफिट ऑर लॉस फ्रॉम रिव्हॅल्युएशन ऑन रिटायरमेंट ऑफ पार्टनर इज शेअर बाय. रिव्हॅल्युएशनचा प्रॉफिट, रिटायरमेंटमध्ये लक्षात घ्या की पार्टनर रिटायर होतोय, मग रिटायर होताना त्याला प्रॉफिट, जनरल रिझर्व सर्व हिस्से द्यावे लागतात. त्यामुळे हा जो प्रॉफिट किंवा लॉस आहे रिव्हॅल्युएशनचा, तो सर्व पार्टनर्समध्ये शेअर करावा लागतो. म्हणजे रिटायरिंग पार्टनरला द्यावाच लागतो. म्हणजे याचा आन्सर काय असणार आहे, ऑल द पार्टनर्स. डिक्रीज इन द व्हॅल्यू ऑफ ॲसेट कमी झाली म्हणजे लॉस झाला, आणि लॉस रिव्हॅल्युएशनच्या डेबिट साईडला दाखवतो. रिव्हॅल्युएशन अकाउंटला कोणता अकाउंट म्हणतो आपण, प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट. मग त्याच्या डेबिट साईडला त्याचं पोस्टिंग होणार आहे. जर इन्क्रीज इन व्हॅल्यू ऑफ ॲसेट असेल तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला. जर डिक्रीज इन लायबिलिटी असेल प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला. जर इन्क्रीज इन लायबिलिटी असेल प्रॉफिट अँड लॉस रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला. या पद्धतीने पोस्टिंग सांगू शकतो. द बॅलन्स ऑफ कॅपिटल अकाउंट ऑफ रिटायरिंग पार्टनर इज ट्रान्सफर टू हिज. आता बॅलन्स ऑफ रिटायरिंग पार्टनर जो बॅलन्स आहे कॅपिटल अकाउंटचा, तो कोणत्या अकाउंटला पाठवतो, नॉर्मली आपण लोन अकाउंटला पाठवतो. म्हणजे जो पार्टनर रिटायर झालेला आहे त्याला इमिजिएट आपण कॅश पेड करत नाही, आता आपण लोन अकाउंटला पाठवतो आणि ते लोन नंतर आपण पेड करून टाकतो. गेन रेशो इज इक्वल टू, आता गेन रेशोचं इक्वेशन काय आहे तर तो पॉईंट लक्षात घ्या. गेन रेशो इज इक्वल टू न्यू रेशो लेस ओल्ड रेशो. हे पॉईंट रिपीट झालेलं आहे. गेन रेशो इज इक्वल टू न्यू रेशो मायनस ओल्ड रेशो. इथे न्यू आन्सर येणार आहे. न्यू रेशो इज इक्वल टू, आता ह्याची जरा कॅल्क्युलेशन समजून घ्या. बघा मी आता सांगितलं, गेन रेशो इज इक्वल टू न्यू रेशो मायनस ओल्ड रेशो. आता इथे फक्त काय सांगितलंय, हा न्यू रेशो का बाजूला घ्या. मग इथला जो ओल्ड रेशो आहे तो इकडे ट्रान्सफर करा. म्हणजे इक्वेशन काय तयार होणार आहे, गेन रेशो मायनसचं काय होणार आहे प्लस ओल्ड रेशो इज इक्वल टू काय येणार आहे, न्यू रेशो. मग न्यू रेशोचं इक्वेशन काय होणार आहे, ओल्ड रेशो प्लस गेन रेशो. म्हणजे याचा आन्सर काय असणार आहे, गेन. हा पॉईंट व्यवस्थित लक्षात घ्या. अगदी मॅथमॅटिकल इक्वेशनला तुम्ही हे सॉल्व्ह करू शकता. आपटे, भाटे अँड चिते शेअरिंग 1/2, 3/10, 1/5. आता हा शेअर इक्वल करूयात आपण. 1/2, 3/10, 1/5. छेद समान करावा लागेल तर तिन्ही ठिकाणी मी 10 करू शकतो. मग इथे जर 10 करायचं असेल तर कितीने गुणावं लागेल, 5ने गुणावं लागेल. इथे 10 करायचं असेल तर गुणायची गरज नाही आहे, तरी सुद्धा 1ने गुणूयात. आणि इथे छेद 10 करायचं असेल तर 2ने गुणावं लागेल. मग तर रेशो किती झाला बघा, 5:3:2.
किती रेशो झाला 5:3:2. आता यापैकी कोणता पार्टनर रिटायर झालेला आहे? आपटे म्हणजे फर्स्ट पार्टनर रिटायर झाला म्हणजे रेशो किती राहिलेला आहे 3:2. सिंपल कॅल्क्युलेशन आहे याचं. राईट वन वर्ड. आता इथे वन वर्ड आपल्याला लिहायचं आहे क्रेडिट बॅलन्स ऑफ प्रॉफिट अँड लॉस रिव्हॅल्युएशन अकाउंट. प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट, त्याला आपण रिव्हॅल्युएशन अकाउंट सुद्धा म्हणतो. क्रेडिट बॅलन्स म्हणजे क्रेडिटची टोटल जास्त, म्हणजे फरक कुठल्या बाजूला असणार आहे? डेबिट साईडला. तर प्रॉफिट ऑन P&L ॲडजस्टमेंट अकाउंट म्हणू शकतो आपण किंवा प्रॉफिट ऑन रिव्हॅल्युएशन अकाउंट. द रेशो इन विच कंटिन्यूइंग पार्टनर्स आर बेनिफिटेड ड्यू टू रिटायरमेंट ऑफ पार्टनर. एखादा भागी जर रिटायर झाला तर आपल्याला गेन होतो, म्हणजे हा कोणता रेशो असतोय? गेन रेशो. बघा ॲडमिशनमध्ये सॅक्रिफाईस रेशो असतो, रिटायरमेंट आणि डेथमध्ये गेन रेशो असतो. डेबिट बॅलन्स ऑन रिव्हॅल्युएशन अकाउंट. इथं क्रेडिट बॅलन्स विचारले आणि प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट म्हणलंय. प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट म्हणजेच रिव्हॅल्युएशन अकाउंट असतो. क्रेडिट बॅलन्स म्हणजे क्रेडिट टोटल जास्त, डेबिटला फरक येतो. हा डेबिट बॅलन्स म्हणलाय म्हणजे डेबिटची टोटल जास्त, फरक क्रेडिट साईडला असतो, म्हणजे तो काय असतोय? लॉस ऑन रिव्हॅल्युएशन अकाउंट. लॉस ऑन रिव्हॅल्युएशन. द रेशो विच इज ऑप्टेन बाय डिडक्टिंग ओल्ड रेशो फ्रॉम न्यू रेशो. डिडक्टिंग म्हणजे मायनस करणे. ओल्ड रेशो मायनस करतो कशातून? न्यू. म्हणजे न्यू मायनस ओल्ड हे इक्वेशन कशाचं आहे? न्यू रेशो मायनस ओल्ड रेशो हे इक्वेशन कशाचं आहे? गेन रेशोचं. म्हणजे इथे आन्सर काय येणार आहे? गेन रेशो. हे जर तुम्हाला उलट विचारलं असतं, द रेशो विच इज ऑप्टेन बाय डिडक्टिंग न्यू रेशो मायनस ओल्ड रेशो विचारलं असतं तर सॅक्रिफाईस रेशो हे आन्सर आपल्याला असतं. मनी व्हॅल्यू ऑफ बिझनेस रेप्युटेशन. बिझनेस रेप्युटेशन म्हणजे काय असतो? गुडविल. इट इज अ रेप्युटेशन ऑफ बिझनेस इन द फॉर्म ऑफ मनी किंवा मेजर इन द टर्म्स ऑफ मनी. मनी व्हॅल्यू ऑफ बिझनेस रेप्युटेशन अर्न बाय द फर्म ओव्हर ए नंबर ऑफ इयर्स, त्याला आपण काय म्हणतो? गुडविल. पार्टनर्स अकाउंट व्हेअर लॉस ऑर प्रॉफिट ऑन रिव्हॅल्युएशन इज ट्रान्सफर. कोणत्या अकाउंटला ट्रान्सफर करतो रिव्हॅल्युएशनचा प्रॉफिट किंवा लॉस? तर पार्टनर्स कॅपिटल अकाउंट और पार्टनर्स करंट अकाउंट. दोन्ही अकाउंटला पाठवू शकतो. जर करंट अकाउंट असेल तर करंट अकाउंटला, करंट अकाउंट नसेल तर कॅपिटल अकाउंटला. स्टेट वेदर द स्टेटमेंट ट्रू ऑर फॉल्स. आता ट्रू ऑर फॉल्स. गेन रेशो मीन्स न्यू मायनस ओल्ड रेशो. आपल्याला माहिती आहे गेन रेशो मीन्स न्यू मायनस ओल्ड रेशो, म्हणजे स्टेटमेंट काय आहे? ट्रू आहे. हे जर रिव्हर्स सांगितलं असतं ओल्ड मायनस न्यू रेशो तर हे स्टेटमेंट आपण फॉल्स म्हणलं असतं. रिटर्निंग पार्टनर शेअर इन प्रॉफिट अप टू द डेट ऑफ हिज रिटायरमेंट विल बी डेबिटेड टू प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट. हे स्टेटमेंट सुद्धा ट्रू आहे. जसं आपण डेथमध्ये P&L सस्पेन्स अकाउंट काढतो तसं रिटायरिंग पार्टनर्समध्ये सुद्धा आपण P&L सस्पेन्स अकाउंट तयार करू शकतो आणि नंतर ही रक्कम त्यांना आपण काय करू शकतो? रिटर्न करू शकतो. ऑन रिटायरमेंट ऑफ अ पार्टनर सॅक्रिफाईस रेशो इज कन्सिडर. रिटायरमेंटमध्ये सॅक्रिफाईस रेशो कन्सिडर करतात, फॉल्स आहे. आणि मी सांगितलं ॲडमिशनमध्ये सॅक्रिफाईस रेशो असतो, रिटायरमेंट डेथमध्ये कोणता रेशो असतो? गेन रेशो असतो. रिटायरिंग पार्टनर इज कॉल्ड एज आउटगोईंग पार्टनर. ट्रू. रिटायरिंग पार्टनरला आपण आउटगोईंग पार्टनर म्हणतो आणि ॲडमिशनला आपण किंवा न्यू पार्टनरला आपण काय म्हणतो? इनकमिंग पार्टनर असं म्हणतो. ऑन रिटायरमेंट ऑफ पार्टनर रिमेनिंग पार्टनर्स विल शेअर द गुडविल इन देअर प्रॉफिट शेअरिंग रेशो. आता हा जो पॉईंट आहे हा नीट समजून घ्यायचा आहे. काय सांगितलं आहे? ऑन रिटायरमेंट ऑफ ए पार्टनर रिमेनिंग पार्टनर विल शेअर द गुडविल इन देअर प्रॉफिट शेअरिंग रेशो. हे स्टेटमेंट फॉल्स आहे, कारण की मी आत्ताच सांगितलं रिटायरमेंटमध्ये आपण कोणत्या रेशोने कॅल्क्युलेशन करतो? गुडविलचा गेन रेशोमध्ये गुडविल डिस्ट्रीब्यूट करतो. रिटर्निंग पार्टनर इज नॉट एंटायटल टू शेअर इन जनरल रिझर्व अँड अक्युमुलेटेड प्रॉफिट. हाही पण भागी सांगितलेला आहे. जो भागीदार रिटायर होतोय त्याला आपला सगळा नफा द्यावाच लागतो. म्हणजे हे जे स्टेटमेंट आहे नॉट एंटायटल्ड आहे म्हणून काय झालेलं आहे? फॉल्स झालेलं आहे. त्याचा आपल्याला जनरल रिझर्वचा आणि अक्युमुलेटेडचा प्रॉफिटचा बॅलन्स त्यांना आपल्याला द्यावाच लागतो. न्यू रेशो लेस. आता न्यू रेशोमधून कोणता रेशो वजा केला की गेन रेशो मिळतो? ओल्ड रेशो. रिटायरिंग पार्टनर शेअर ऑफ गुडविल इज डॉट डॉट टू रिमेनिंग पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. आता रिटायरिंग पार्टनरचा शेअर आहे गुडविल मधला, तो आपण कोणामध्ये डिस्ट्रीब्यूट करतो? ओल्ड पार्टनर्समध्ये, रिमेनिंग पार्टनर्समध्ये डिस्ट्रीब्यूट करतो. म्हणजे इथे कोणतं वाक्य येणार आहे? डेबिटेड. कोणतं वाक्य येणार आहे? डेबिटेड. डेबिटेड टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट. रिव्हॅल्युएशन अकाउंट इज ऑल्सो नोन एज प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट. रिव्हॅल्युएशन अकाउंटला आपण प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट म्हणतो. ऑन रिटायरमेंट द बॅलन्स ॲट ए करंट अकाउंट ऑफ ए पार्टनर इज ट्रान्सफर टू हिज कॅपिटल अकाउंट. म्हणजे करंट अकाउंटचा बॅलन्स कोणत्या अकाउंटला पाठवायचा असतो? कॅपिटल अकाउंटला पाठवायचा असतो. जेव्हा करंट अकाउंट आणि कॅपिटल अकाउंट दोन्ही असतात तेव्हा करंट अकाउंटचा बॅलन्स हा कॅपिटल अकाउंटला पाठवायचा असतो आणि कॅपिटल अकाउंटचा बॅलन्स आपण लोन अकाउंटला ट्रान्सफर करू शकतो आणि लोन पेड करू शकतो नंतर आपण.
ए proportion in which the continuing partners get the share of retiring partner is known as. आता जो कंटिन्यूइंग पार्टनर्स आहेत रिटायरिंग जो आता समजा रेशो असेल 2:1 हा पार्टनर रिटायर झाला तर जे 50,000 रुपये आधी आपण 20-20-10 डिस्ट्रीब्यूट करणार होतो आता हा पार्टनर रिटायर झाल्यानंतर हे 50,000 आपण समान वाटणार म्हणजे 25,000 म्हणजे यांना काय होणार आहे गेन होणार आहे नफा होणार आहे म्हणजे इथे आपण कोणता रेशो लिहितो गेन रेशो. तर आपण डेथ ऑफ पार्टनर याच्या ऑब्जेक्टिव्ह पाहणार आहोत. पहिला ऑब्जेक्टिव्ह आहे सिलेक्ट अप्रोप्रिएट आन्सर. बेनिफिट रेशो इज द रेशो इन विच. आता बेनिफिट रेशोला आपण गेन रेशो म्हणतो. आता गेन रेशोमध्ये काय करतो ऑल पार्टनर्स गेन ऑन ऍडमिशन. इथे ऍडमिशनचा काही प्रश्नच येत नाहीये. The goodwill of a new partner on admission is credited to all partners. The continuing partner benefits on retirement or death of partner. कारण की गेन रेशो म्हणजे काय तर रिटायरमेंट आणि डेथमध्ये आपण गेन रेशो कॅल्क्युलेट करतो कारण की याचा बेनिफिट ओल्ड पार्टनर्सला मिळतो म्हणजे कंटिन्यूइंग पार्टनर्सला मिळतो म्हणजेच द कंटिन्यूइंग पार्टनर्स बेनिफिट्स ऑन ए रिटायरमेंट ऑर डेथ ऑफ पार्टनर. ओके. त्यानंतर द रेशो बाय विच एक्झिस्टिंग पार्टनर्स आर बेनिफिटेड. एक्झिस्टिंग पार्टनर्सला जो बेनिफिट मिळतो त्याला आपण कोणता रेशो म्हणतो गेन रेशो. हेच वाक्य फक्त उलट इथे विचारलेलं आहे. यानंतर पॉईंट आहे प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट इज शोन इन द न्यू बॅलन्स शीट ऑन. आता प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट आपण पाहिलेला आहे हा नेहमी आपण ॲसेट साईडला दाखवतो. प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट याचं पोस्टिंग कुठे दाखवतो आपण प्रॉफिट अँड पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला. पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट दाखवतो आणि बॅलन्स शीटच्या पुढे दाखवतो आपण ॲसेट साईडला. हे दोन्ही पण लक्षात ठेवा. कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला दाखवतो आणि बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला दाखवतो म्हणजे याचा आन्सर आहे ॲसेट साईड. डेथ इज ए कंपल्सरी रिटायरमेंट. रिटायरमेंट म्हणजे काय जो भागीदार निवृत्त होतो म्हणजे भागीदारी संस्था सोडून जातो आणि मृत्यू होतो म्हणजे तो कंपल्सरी भागीदारी संस्था सोडून जातो. डेथ इज ए कंपल्सरी रिटायरमेंट. नेक्स्ट आहे द बॅलन्स ऑन द कॅपिटल अकाउंट ऑफ पार्टनर ऑन हिज डेथ इज ट्रान्सफर टू. आता भागीदाराचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या लोन अकाउंटात रक्कम पाठवून चालत नाही मग त्याचा एक्झिक्युटर त्याला वारसदार म्हणतो आपण. त्या वारसदाराच्या लोन अकाउंटला रक्कम ट्रान्सफर केली जाते म्हणजेच लीगल हायर किंवा त्याला आपण एक्झिक्युटर्स लोन अकाउंट म्हणतो. हा असतो तो डेथ किंवा डिसिज्ड पार्टनरचा एक्झिक्युटर किंवा रिप्रेझेंटेटिव्ह असतो वारसदार असतो. म्हणजे कॅपिटल अकाउंट ऑफ पार्टनर्स ऑन हिज डेथ म्हणजे मृत्यूनंतर त्याचा जो कॅपिटल बॅलन्स आहे तो त्याच्या वारसदाराच्या लोन अकाउंटला ट्रान्सफर केला जातो. राईट वन वर्ड एक्सेस ऑफ क्रेडिट साईड ओव्हर डेबिट साईड ऑफ प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट. क्रेडिट साईड जास्त असेल आणि डेबिट साईड कमी असेल तर त्या प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटच्या डेबिटला जो फरक येतो त्याला आपण काय म्हणतो प्रॉफिट म्हणतो. याला आपण काय म्हणतो प्रॉफिट ऑन रिव्हॅल्युएशन किंवा प्रॉफिट ऑन P&L ॲडजस्टमेंट अकाउंट. ए पर्सन हू रिप्रेझेंट्स द डिसिज्ड पार्टनर ऑन द डेथ ऑफ द पार्टनर म्हणजे मृत्यूनंतर जो रिप्रेझेंट करतो किंवा ज्याला आपण रक्कम देतो त्याला आपण काय म्हणतो लीगल हायर म्हणतो किंवा काय म्हणतो एक्झिक्युटर म्हणतो वारसदार असं म्हणतो. लीगल हायर किंवा त्याला आपण काय म्हणतो एक्झिक्युटर. ॲक्युम्युलेटेड पास्ट प्रॉफिट केप्ट इन द फॉर्म ऑफ रिझर्व्ह म्हणजे आपण बॅलन्स शीटला बघतो बघा रिझर्व्ह फंड असतो काही जनरल रिझर्व्ह असतो. हा प्रॉफिटचा काही हिस्सा आपण साठवून ठेवलेला असतो मग याला आपण रिझर्व्ह फंड म्हणू शकतो किंवा त्याला आपण जनरल रिझर्व्ह फंड सुद्धा म्हणू शकतो. जनरल रिझर्व्ह फंड. ए पार्टनर हू डायड ज्या भागीदाराचा मृत्यू होतो त्याला आपण डिसिज्ड पार्टनर म्हणतो. कोणता पार्टनर म्हणतो आपण डिसिज पार्टनर मृत्यू झालेला भागीदार. द प्रोपोर्शन इन विच द कंटिन्यूइंग पार्टनर्स बेनिफिट ड्यू टू डेथ ऑफ पार्टनर. हा आपल्याला माहित आहे प्रपोर्शन कोणतं घेतो आपण गेन रेशो. कोणतं प्रपोर्शन घेतो आपण याच्यामध्ये गेन रेशो. हा एक पॉईंट व्यवस्थित लक्षात ठेवा. स्टेट वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट आर ट्रू ऑर फॉल्स. आता हे ट्रू ऑर फॉल्स आहे चेक करूया. ए डिसीज पार्टनर इज नॉट एंटायटल्ड टू गुडविल ऑफ द फर्म. जो ज्या भागीदाराचा मृत्यू झालेला आहे त्याला गुडविल मिळण्याचा अधिकार आहे किंवा नाही. ऑफकोर्स त्याला अधिकार आहे कारण की गुडविलची रक्कम प्रॉफिटची रक्कम जी काय रक्कम असेल त्याला जरी मिळाली नसेल त्याच्या वारसदाराला मिळण्याचा अधिकार आहे. त्यामुळे इथे नॉट एंटायटल्ड शब्द वापरलेला आहे म्हणजे स्टेटमेंट काय आहे फॉल्स आहे. ही इज एंटायटल्ड टू गेट द अमाऊंट ऑफ गुडविल. ए डिसिज्ड पार्टनर इज एंटायटल्ड टू हिज शेअर ऑफ जनरल रिझर्व्ह. त्याचा जनरल रिझर्व्ह त्याला मिळतोच त्याचा गुडविलची रक्कम पण त्याला मिळतेच प्रॉफिट सुद्धा त्याला मिळतो म्हणजे हे स्टेटमेंट काय आहे ट्रू आहे. इफ गुडविल इज रिटर्न ऑफ गुडविल रिटर्न ऑफ केला असेल ए डिसिज्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट इज डेबिटेड. हे स्टेटमेंट काय आहे फॉल्स आहे. गुडविल रिटर्न ऑफच्या एंट्रीमध्ये डिसिज्ड पार्टनरचं कॅपिटल अकाउंटला डेबिट होत नाही.
हे स्टेटमेंट फॉल्स आहे. का फॉल्स आहे तर इफ गुडविल इज रिटर्न ऑफ, एंट्री काय करतो आपण गुडविल रिटर्न ऑफची, कंटिन्युइंग पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट, याच्यामध्ये डिसिज्ड पार्टनर अकाउंट येत नाही. इथे कंटिन्युइंग पार्टनर्स असेल तर आपण ट्रू म्हणलं असतं. इथे डिसिज पार्टनर वर्ड आहे म्हणून आपण काय म्हणलेलं आहे फॉल्स. आफ्टर द डेथ ऑफ पार्टनर एंटायर अमाऊंट ड्यू टू डिसिज्ड पार्टनर इज पेड टू लिगल रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ द डिसिज्ड पार्टनर. बरोबर आहे, कारण की जी रक्कम आपण देणे आहे त्याआधी आपण त्याच्या लोन अकाउंटला ट्रान्सफर करतो, पण ते लोन आपल्याला पेड करावंच लागतं. म्हणजे संपूर्ण रक्कम ते आपण कोणाला देणार आहे, लिगल रिप्रेझेंटेटिव्हला देणार आहे. त्यालाच आपण लिगल हायर किंवा एक्झिक्युटर म्हणतो. फॉर रेकॉर्डिंग द प्रॉफिट ऑर लॉस अप टू द डेट ऑफ डेथ प्रॉफिट अँड लॉस अप्रोप्रिएशन अकाउंट इज ऑपरेटेड. हे स्टेटमेंट काय आहे फॉल्स आहे. हे स्टेटमेंट फॉल्स आहे कारण की डेथमध्ये आपण कोणता अकाउंट तयार करतो, प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट क्रिएट करतो आणि ह्या सस्पेन्स अकाउंटला आपण प्रॉफिट ऑपरेट करतो. फ्री इन द ब्लँक्स, डिसिज्ड पार्टनर्स एक्झिक्युटर अकाउंट इज शोन ऑन डॉट डॉट साइड ऑफ द बॅलन्स शीट. डिसिज पार्टनर्स लोन अकाउंट असतो तो आपण नॉर्मली कोणत्या साईडला दाखवतो, लायबिलिटी साईडला दाखवतो, कारण की त्याला आपण रक्कम देण्यास. ऑन डेथ ऑफ पार्टनर ए रेशो इन विच कंटिन्युइंग पार्टनर्स गेट मोर शेअर ऑफ प्रॉफिट. मोर शेअर म्हणजे जास्त नफा होतो, त्याला आपण कोणता रेशो म्हणतो, गेन रेशो सांगितलेला आहे. ॲडमिशनमध्ये सॅक्रिफाईस असतो रिटायरमेंट आणि डेथमध्ये कोणता रेशो असतो, गेन रेशो. डिसिज्ड पार्टनर शेअर ऑफ प्रॉफिट अप टू द डेथ इज शोन ऑन डॉट डॉट साइड ऑफ बॅलन्स शीट. आता डिसिज्ड पार्टनर शेअर ऑफ प्रॉफिट त्याला आपण काय म्हणतो, प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट. आणि याचं पोस्ट मगाशीच मी सांगितलेलं आहे. कोणते दाखवतो आपण, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्रेडिट साईड आणि बॅलन्स शीट कुठे दाखवतो, ॲसेट साईड. मग हे कोणत्या साईडला, बॅलन्स शीटच्या कोणत्या साईडला सांगितलेलं आहे तर बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला दाखवावं लागेल. बेनिफिट रेशो त्याला आपण गेन रेशो म्हणतो. गेन रेशोचं इक्वेशन काय आहे, न्यू रेशो मायनस ओल्ड रेशो. तर इथे येणार आहे न्यू रेशो मायनस ओल्ड रेशो. वेन गुडविल इज रेज ॲट इट्स फुल व्हॅल्यू अँड इट इज रिटर्न ऑफ डॉट डॉट अकाउंट इज टू बी क्रेडिटेड. आता गुडविल रेज आणि रिटर्न ऑफ सांगितलेलं आहे. मग गुडविल रेज आणि रिटर्न ऑफ केलं असेल तर कोणत्या अकाउंटला क्रेडिट करतो, रिटर्न ऑफची एंट्री आत्ताच तुम्हाला इथे लिहून दिलेली आहे मी. काय एंट्री होते, कंटिन्युइंग पार्टनर्स अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट. इथे जर डॉट डॉट अकाउंट इज डेबिटेड शब्द असतात तर कंटिन्युइंग पार्टनर्स म्हटलं असतं. डॉट डॉट अकाउंट इज क्रेडिटेड वर्ड आहे, मग इथे कोणतं स्टेटमेंट कोणतं वाक्य येणार आहे, गुडविल अकाउंट इज क्रेडिटेड. आणि ते आपल्याला आन्सर ही वन सेंटेन्स सांगितलेलं आहे झालं. म्हणजे ते आपण ॲडमिशन, रिटायरमेंट आणि डेथ याचे ऑब्जेक्टिव्स पाहिलेले आहेत. ह्या ऑब्जेक्टिव्स तुम्ही कसे उलटसुलट पाहू शकता. मी सांगितलेलं आहे बरेचसे मॅथमॅटिकल इक्वेशन्स आहेत, बरेचसे वर्ड्स चेंज होऊ शकतात, त्यामुळे त्याची काळजी घेणं आवश्यक आहे. थँक्यू.